बी रेडी स्टार्ट। सभापती महोदय, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कुपोषित बालकांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा या ठिकाणी घडवून आणली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी, चिखलदरा या भागात अनेक वेळा जाण्याची मला संधी मिळाली आहे। मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की जळगाव जिल्ह्यात देखील आदिवासी आहेत। माझ्या मतदारसंघातील चोपडा, रावेर तसेच धुळे, नंदुरबार, ठाणे या भागात आदिवासी समाज मोठ्या संख्येने विखुरलेला आहे। गेल्या 3 दशकांपासून आदिवासी समाजातील कुपोषण संपवण्यासाठी आपली लढाई सुरू आहे। आकड्यांच्या खेळात जाऊन कुपोषण किती कमी झाले किंवा किती जास्त झाले असे म्हणायला काही अर्थ नाही, परंतु यावर मात करण्यासाठी काहीतरी विशिष्ट योजना आपल्याला तयार करणे अत्यंत गरजेचे आहे। त्याशिवाय कुपोषित बालकांचा प्रश्न सुटणार नाही। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री शरद पवार यांनी निर्णय घेतला होता की अर्थसंकल्पातील 9% रक्कम आदिवासी क्षेत्रासाठी राखून ठेवली जाईल। आदिवासी क्षेत्रासाठी राखीव ठेवलेला निधी हा आदिवासी विकास विभागालाच मिळतो। अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हा एकच विभाग असा आहे की ज्या विभागाची फाईल दुसऱ्यांदा वित्त विभागाकडे मंजुरीसाठी जात नाही। त्यामुळे आदिवासी विकास विभागाला निधीचा प्रश्न भासत नाही। निधीची अडचण नसली तरी विभागाच्या योजना राबवण्याच्या संदर्भातील प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आपण शासनाच्या माध्यमातून, NGOच्या माध्यमातून एवढेच नव्हे तर काही निमसरकारी संस्थांच्या माध्यमातून योजना राबवितो। आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही 3 वर्षे आरोग्यविषयक योजना राबवली। त्या योजनेच्या माध्यमातून लोकांना औषधे दिली, डॉक्टरांना पुरेसा पगार दिला। अशा प्रकारे कुपोषण कमी करण्याचा छोटासा प्रयत्न केला। हे सर्व करीत असताना आज हव्या त्या पद्धतीने किंवा समाधानकारकरित्या कुपोषण कमी झालेले नाही, ही गोष्ट नाकारता येणार नाही। परिच्छेद सभापती महोदय, आमच्या पक्षाच्या सरकारने कुपोषणावर मात करण्यासाठी नवसंजीवनी योजना राबवण्याचा निर्णय घेतला। ही योजना राबवण्याबाबतचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे। मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की जेथे शक्य असेल तेथे आदिवासी समाजातील अधिकारी नेमले पाहिजेत। आमचा अनुभव असा आहे की आमच्या भागात एक आदिवासी डॉक्टर होता। त्याने त्या भागात फार चांगल्या पद्धतीने आदिवासी बांधवांची सेवा केली। जेवढे आदिवासी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचीच त्या भागात नेमणूक करावी असे मी म्हणत नाही। ज्यांच्यामध्ये सेवाभाव आहे त्यांचीच त्या भागात नेमणूक करावी। मला काहीतरी करावयाचे आहे या उद्देशाने त्यांनी काम केले तरच या प्रश्नात उल्लेखनीय बदल होईल। आज समाजसेवकाची जागा व्यावसायिकांनी घेतली आहे। अधिकारी किंवा मंत्री दौऱ्यावर आले की त्यांच्यासोबत जायचे, त्यांना आपले काम दाखवायचे आणि निघून यायचे, एवढेच काम हल्लीचे समाजसेवक करीत आहेत। एकूण अर्थसंकल्पापैकी 10% रक्कम आदिवासी विकास विभागावर खर्च करून देखील आपल्याला यश मिळत नाही। याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये विशेषतः ठाणे, नाशिक, नंदुरबार आणि अमरावती या ठिकाणी जागतिक बँकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करणे आवश्यक आहे। हे हॉस्पिटल 200 किंवा 500 बेडचे करा असे मी म्हणणार नाही, परंतु 30 बेड, 50 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून त्या ठिकाणी सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे। अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर तेथे हॉस्पिटल सुरू केले तर त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतील। माझा अनुभव असा आहे की आदिवासी भागात मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केला जातो। आदिवासी बांधवांना इंग्रजी येत नाही, अंकगणित समजत नाही, म्हणून हे सर्व केले जाते। आदिवासी बांधवांच्या अज्ञानामुळे त्यांचे आरोग्याचे प्रश्न सुटत नाहीत। यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वप्रथम आदिवासीमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। मी तर म्हणेन की राज्यात रोजगार हमी योजनेमध्ये जेवढी मंजुरी मिळते त्यापेक्षा दुप्पट मजुरी आदिवासी भागात देऊन त्यांची क्रयशक्ती वाढवावयास पाहिजे। या निमित्ताने मी एवढेच सुचवू इच्छितो की आदिवासींच्या आरोग्य, शिक्षण, जनजागृती आणि अर्थविषयक
आवश्यक बाबींकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन हे प्रश्न सोडवले तर येत्या 2-3 वर्षात चांगल्या प्रकारचे काम आपल्याला करता येईल. तसेच कुपोषित बालकांच्या श्रेणीत बदल झाला आणि त्यांची संख्या कमी झाली तर फार मोठा बदल होऊ शकतो. या गोष्टी शासनाला करता येण्यासारख्या आहेत. एवढे सांगून मी माझे भाषण पूर्ण करतो. स्टॉप.